रंगबंध कला सत्यन्यास चाळीसगाव तर्फे आयोजित स्वर्गीय पुरुषोत्तम तारलेकर स्मृती अभिवाचन महोत्सवात शब्दयात्री समूह नागपूर सादर करीत आहे जीवनगा राहिले रे दूर धर्माजे या कवितेचा गीत होतानाचा प्रवास आणि रसग्रहण. गद्य निवेदन आणि दिग्दर्शन डॉक्टर सुमेधा हर्षे आणि अभिवाचक आहेत मी धनश्री धारकर आणि मी डॉक्टर अंजली पारनंदीवार. तर सादर करीत आहोत जीवनगा राहिले रे दूर धर्माजे या कवितेचं गीत होतानाचा प्रवास आणि रसग्रहण. कवितेचं गीत होताना. काव्यशास्त्रात काव्याची परिभाषा वाक्यम रसात्मकम काव्यम, रसात्मक वाक्य म्हणजेच काव्य अशी केली आहे. शब्द आणि अर्थाची एकमेकांसमोर जेव्हा चढाओढ सुरू होते तेव्हा काव्य निर्मिती होते. या सुंदर चढाओढीत कोण जिंकतं? कारण कधी शब्द अर्थावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात तर कधी अर्थशब्दांवर. मग यात कोण जिंकतं हा निर्णय कठीण आहे कारण दोन्हीही तुटबळ आहेत. शब्द आणि अर्थ असे हातात हात घेऊन जातात. म्हणूनच शब्दार्थौ सहितौ काव्यम असं म्हणतात. एक उत्तम काव्य वाचकाच्या म्हणजेच श्रोत्याच्या हृदयालाच हात ठेवतं. काव्याचा आस्वाद घेताना वाचक म्हणजेच श्रोता याच्या अर्थात रममाण होतो. पण एखादं काव्य जेव्हा गीतात रूपांतरित होतं ना तेव्हा शब्द अर्थाचं सौंदर्य अधिकच खुलत जातं आणि हृदयाला आनंद देतं. गाण्यानं सजलेली कविता रस आणि भावानी परिपूर्ण होते. गीतेन सहिता कविता रसभाव समन्विता, शब्दार्थ सौष्ठवम याती हृदयानंदकारी. कवितेचं गाणं होताना त्या शब्दांना चालरूपी स्पर्श मिळून ती अधिक श्रवणीय, परिणामकारक आणि भावपूर्ण होते. कविता पानांवरून थेट मनापर्यंतच पोहोचते. पानावरची कविता मनापर्यंत आली, साज सुरांचा रेवणी कविता सुरेख झाली. संगीत, लय आणि सुरांमुळे कवितेतील भाव, गांभीर्य आणि प्रसन्नता श्रोत्यांच्या काळजाला स्पर्श करते, ज्यामुळे एक साधी रचना सुद्धा अजरामर होऊन काळजाच्या एका कोपऱ्यात कायम सदर करते. थोडक्यात कवितेचं गाणं होणं ही एक अशी प्रक्रिया आहे जी शब्दांना सजीव करते आणि आत्म्याला आनंद देते. कविता नुसती वाचण्यापेक्षा तिला चाल लावून सादर केली तर ऐकणाऱ्याला जास्त भावेल. या विचारानं कवी सोपानदेव चौधरी, संजीवनी मराठे अशासारख्यांनी 1930च्या दशकात आपल्या कविता चालीत सादर करायला सुरुवात केली आणि नकळत भावगीताचं बीज रुजलं गेलं, ज्याचा अल्पावधीतच मोठा वृक्ष झाला. आधी काव्य आणि मग त्याला चाल ही भावगीतांची पहिल्यापासूनची पद्धत. याचं सर्वात समर्पक उदाहरण म्हणजे जीवनगा. हे शांताबाईंच्या सिद्धहस्त लेखणीतून पाझरलेलं अलौकिक काव्य, ज्याचा अर्थ वाचकांकरता मात्र गहनच. आशयाच्या दृष्टीनं गहन असलेली कविता अप्रतिम चालीत बांधून थेट श्रोत्यांच्या हृदयाला हात घालण्याचं आव्हान अनेक संगीतकारांनी स्वीकारलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी तर कैक वेळा हे आव्हान लिहिलं या पेरलंय आणि काव्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. पंडितजींच्या मनात श्री आणि गौरी या संध्याकाळच्या थोड्याशा उदास हुरहुर लावणाऱ्या दोन रागांवर आधारित एक चाल घोळत होती, ज्यावर त्यांना गीत लिहून हवं होतं. शांताबाई शेळके उत्तम लिहितील याची खात्री केली होती. अर्थात त्या चालीनुरूप गीतात भाव हवे आणि ती एक अस्सल कविताही असायला हवी. हे सोपं नव्हतं, पण शांताबाई जातीवंत कवयित्री. जीवनगा हे संबोधन हृदयनाथांनी सुचवलं मात्र, आणि तेवढ्या एका शब्दापुढे शांताबाईंनी पुढील कविता लगेच लिहिली. हृदयनाथांनी त्या कवितेला
अप्रतिम चालीचं कोंदण दिल्यावर त्या शब्दांना झळाळी प्राप्त झाली आणि त्या गीतानं मनश्चक्षु अक्षरशः दिपले. ती चाल आणि गीताचे शब्द एकमेकांना इतके अनुरूप होते की दुधात साखर मिसळावी तसे चालीतून सुचवले जाणारे भाव आणि गीतातले केवळ शब्दच नाहीत तर त्यांचा अर्थही एकमेकात विरघळून गेले. अगदी बरोबर आहे. भावगीत म्हणून जीव लगा अशामत झालंच, पण काव्याच्या दृष्टीनं या पिकाचा विचार करताना शांताबाईंपुढे अक्षरशः नतमस्तक बसावं लागतं. शब्दांचा हात पकडून अर्थाचं साम्राज्य उभं करणं हे तर त्यांचं वैशिष्ट्य असतं. हे काव्य म्हणजे एक रूपकही आहे बरं का. हृदयाला पीळ घालणारं, काळजाचा ठाव घेणारं हे गीत मी पहिल्यांदी माझ्या वयाच्या 19-20व्या वर्षी ऐकलं असेल. त्यावेळी जीवनगा या शब्दांनी जी मोहिनी घातली ती आस्था गळ्यात काय माहीत. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे. जीवलगा राहिले रे दूर घर माझे. त्यावेळी त्या अल्लड वयात तेव्हाच का अगदी आतापर्यंत माझ्या डोळ्यासमोर हे गीत ऐकताना जे दृश्य यायचं ते कसं. एक प्रेयसी आपल्या जीवलगाला जणू सांगते, जीवलगा मी तुझ्यासाठी सारं घरदार प्रेमाची माणसं सोडून येते. हा प्रवास खूप अवघड आहे, कारण मी जे पाऊल उचललंय ते योग्य की अयोग्य या विचारांनी मी सैरभैर झाले. तिनं त्याच्या बरोबर आयुष्याचा पुढचा प्रवास करण्याचं स्वप्न बघितलंय खरं, पण धर्म जातीच्या सीमा ओलांडलेल्या प्रेमाला विरोध हा जो पूर्वीपासूनच होत आलाय. इतिहासही याला साक्षी आहे. तसाच तिला सुद्धा घरून प्रचंड विरोध झालेला आहे, पण ती मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. घर त्यागण्याचा निर्णय तिनं घेतला आहे, पण तरीही मन मागे नेमणार नाही. उलट सुलट विचारांचं ओझं जड झालंय. तन आणि मन दोन्हीही थकलं आहे, पण तरीही त्यावर मात करून आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी, आपल्या मनाची व्यथा त्याला सांगण्यासाठी, त्याच्या मिलनासाठी ती व्याकुळ झाली आहे. आणि म्हणूनच एका सांजवेळी ती एकटीच हिमतीनं पुढे निघाली आहे. सांज वेळेचं आणि तिच्या मनाच्या अवस्थेचं, एकाकीपणाचं वर्णन करताना शांताबाईंनी विशेषणांची बरसात केली आहे. किर्र बोलते घन वनराई, वनराई कशी आहे, किर्र आहे आणि घन आहे. किर्र बोलते घन वनराई, सांज सभोवती दाटून गेली. सुख सुमनाची सरली माया, सुख सुमनाची सरली माया. 5:16 वाजे जीवलगा राहिले रे दूर घर माझे. हळूहळू सूर्य अस्ताला जातोय, सभोवती अंधार दाटून येतोय. हाच अंधकार जणू तिच्या मनातही दाटलाय. काळोखात चालताना पायाखाली 5:16 वाजतोय, जो भीतीत अजून भर घालतोय. आता पाऊल मागे घेता येत नाहीये, पण पुढे टाकलेल्या पावलाखाली फुलांचे गालीचे आहेत, किरतणारे काटे, याचीही तिला शाश्वती नाहीये. त्यातूनच या निर्णयामुळे आपले आप्तस्वकीय किती दुखावल्या गेले असतील, तिची आणि तिच्या घरच्यांची किती बदनामी झाली असेल, ही अपराधीपणाची गोष्ट तिच्या मनात आहे. ती मनातल्या मनात विचार करते, गाव मागचा मागे पडला, गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला, पायतळी पथ तिमिरी बुडला. ही घटकेची सुटे सराई, ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे, जीवन
लगा राहिले रे दूर घर माझे. ज्या घरात ती आतापर्यंत लाडात उड्यात वाढली, जिथे तिचं बालपण सुरक्षित आणि आनंदात गेलं, ज्या घरातून तिच्यावर संस्कार झाले, ते सगळे सगळे सोयरे म्हणजेच हितचिंतक यांचा सल्ला न मानून ती निघालीये. आता त्या घराचे दरवाजे तिला नेहमी करता बंद झाले याची तिला जाणीव आहे. ज्यांनी तिच्यावर इतकं प्रेम केलं त्यांनीच तिला दुखावलंय. तिची मनस्थिती समजून न घेता त्या सगळ्यांनी तिच्या प्रेमाला प्रखर विरोध केलाय. हेच तिचं शल्य आहे. ती आता त्याच्याशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच तिनं हा धाडसी निर्णय घेतलाय. ती काय म्हणते बरं? निराधार मी वनवासी, घेशील केव्हा माझ हृदयाशी, तूच एकदा नाथ अनाथा, महिमा तव गाजे, जीवन गा राहिले रे दूर घर माझे. बर, ज्याच्या करता आपण सर्वस्व पणाला लावून निघालो आहोत, तो प्रियकर तरी आपला स्वीकार करेल की नाही? प्रेमाच्या परीक्षेत तो खरा उतरेल की नाही याचीही तिला शाश्वती वाटत नाहीये. भूतकाळ तर मागे सुटलाय आणि भविष्यकाळ ही अंधकारमय वाटतोय. त्यामुळे तिला निराधार वाटणं साहजिकच आहे. तिला हे आयुष्य वनवासासारखं खडतर वाटतंय. पण प्रेमात घेतलेल्या आड्याभागा, प्रियकराचं तिच्यावरचं प्रेम, त्याची ती प्रेमानं ओथंबलेली आश्वासक नजर तिला आठवते आणि त्याच बळावर ती पुढे चाललीये. प्रेम मार्गावर मार्गक्रमण करताना ती आपल्या प्रियकराची आळवणी करते. फक्त तुझ्यासाठी माझं अस्तित्व आहे. तू मला तुझ्यात सामावून घे, स्वीकार कर. मला दूर लोटू नकोस, कारण तसं केलं तर मी जगाला तोंड दाखवायच्या लायकीची उरणार नाही. एका वाट चुकलेल्या स्त्रीची अगतिकता, व्याकुळता या काव्यातून मला जाणवायची. या काव्याचा असा अर्थ माझ्या मनोदैवतेनं तेव्हा माझ्या लहान वयात माझ्या मनपटलावर रेखाटला होता. पण जसजसं वय वाढलं, विचारांना प्रगल्भता आली आणि जेव्हा मी हे काव्य परत वाचलं तेव्हा त्या काव्यातून एक वेगळाच अर्थ चिरकायला लागला आणि मला वाटलं मी आतापर्यंत जे वाचलं, ऐकलं, तो अर्थ केवळ बरोबरचा, अगदीच उथळ होता. आता मी कवितेच्या मूळ काव्यापर्यंत पोहोचले आहे. आता ते संपूर्ण काव्य एका दिव्य आभेनं झळाळून गेलंय असं मला वाटतं. आता काव्याचा जो अर्थ माझ्या मनाला उमगला त्यात तर जीवनाचं सारच घडलंय. इथे या काव्यातील रूपकात्मकता स्पष्ट होते. शांताबाईंच्या काव्याला पंडितजींनी अनुरूप चाल लागली आहे आणि आशाताईंनी आपल्या सुरांनी त्यात जणू जीव ओतलाय. त्यामुळे हे काव्य एकदम अप्रतिम अलौकिक भावगीतात रूपांतरित झालं आहे आणि म्हणूनच ते शब्द अर्थांसकट मनाच्या अगदी खोल डोहात खळबळ मचवतात, काहीच पिळवटून टाकतात. मला वाटतं हे गीत गायलं आहे आशाताईंनी, म्हणजे स्त्री गायिकेनं. त्यामुळे गीत ऐकताना साहजिकच डोळ्यासमोर एक निराधार दुःखी स्त्री सादर येते. पण प्रत्यक्ष गीतात कुठेही स्त्रीवाचक संबोधन नाही. म्हणूनच हे गीत स्त्री पुरुष अशा सर्वच साधकांची मनस्थिती विदित करतं. मनश्चक्षुंसमोर काव्य दृश्यमान होत आहे. एक स्त्री साधक परमात्म्याशी, ईश्वराशी एकरूप होऊ इच्छिते. या साधना मार्गात, या भक्ती मार्गात खूप अडथळे आहेत. ही वाट सोपी नाही, अत्यंत कठीण आहे. साधक या वाटेवर एकटीच चालली आहे. ईश मिलन होईल की नाही याचीही शाश्वती नाहीये. त्याकरता तिनं घरदार, आप्तमित्र सर्वांचा त्याग केला आहे. केवळ परमात्म्याशी एकरूप होणं ह्याच एका ध्यासानं, याच एका ध्येयानं ती झपाटलेली आहे.
अध्यात्म मार्ग म्हणजे काटेरी वाट. त्या वाटेनं जाणाऱ्या साधकाची काय अवस्था होऊ शकते त्याचं या काव्यात अतिशय समर्पक शब्दात मनाला भिडणारं असं वर्णन केलेलं आहे. या मार्गावरून जाऊ पाहणाऱ्या एका साधकाची हताश मनोवस्था शब्दात शांताबाईंनी उत्कटपणे व्यक्त केली आहे. पुढचे मार्ग अंधारून आले. ध्येयापर्यंत पोहोचण्याची आशा दिवस मावळावा तशी मावळत चालली आहे. उत्साहानं या वाटेवर निघालेले पाय आता थकले. डोक्यावर घेतलेलं ध्येयाचं ओझं जड वाटायला लागले. पेरेन असं झालंय. अशा भयान अवस्थेत साधक जीवलगा अशी आर्तसाद त्याच्या जीवाच्या सर्वात निकट असणाऱ्या परमेश्वरालाच घालतो आहे. स्वतःची अवस्था त्याला सांगतोय. हा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग सुकर नाहीच. या मार्गाने जाताना अनेकदा मनाचं खच्चीकरण होतं. मन परावृत्त होतं. मोह माया मागे खेचतात. पण परमेश्वर खऱ्या भक्ताची परीक्षा नेहमीच घेत असतो. किर्र बोलते घन वनराई, किर्र बोलते घन वनराई, सांज सभोवती दाटून येई. सर्वत्र किर्र घनदाट जन्मलय. अंधार दाटून आलाय. मनाला भय वाटावं अशी परिस्थिती आहे. आता मागे फिरावं की पुढे जावं या द्विधा मनस्थितीत साधत आहे. या मार्गावरून चालताना सुखांचा पण सुद्धाच त्याग केलेला आहे. गतस्मृतींचा पाचोळा पायतळी वाचतोय. शांताबाई इथे साधकाची मनस्थिती अचूक हेरतात. काव्यातील रूपकाचे एक एक बदल उलगडून दाखवत आहेत. सुख सुमनांची सरळी माया, सुख सुमनांची सरळी माया पाचोळा माझे. आतापर्यंत मन ज्या संसारूपी मोहजालात अडकलं होतं त्याची निरर्थकता लक्षात येते. म्हणूनच की काय गतस्मृती आनंद देत नाही, तर त्यांचा आवाज पाचोळ्याच्या आवाजाप्रमाणे करकरतोय. मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतोय. हे ऐकताना एखादं चित्र व्हावं तशी साधकाची असहाय्य अवस्था डोळ्यासमोर उभी राहते. जिथे लहानाची मोठी झाली ते गाव घर कधीच मागे पडलं. गाव म्हणजे भूतकाळ असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. अजून एका रूपकाचा आविष्कार इथे होतो. ही घटकेची सुटे सराई, ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे, जीवलगा राहिली रे दूर घर माझे. ते गाव घर सगळे सोयरे सुख दुःख म्हणजे औट घटकेची सराई अर्थात धर्मशाळा होती. काही काळाचं विश्रांती स्थळ बरं का, अगदी काही काळापुरतच. त्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले. ते दरवाजे म्हणजे जीवन उपभोगण्याची अनेक प्रलोभनं होती. नात्यांच्या बेड्या होत्या. आत्म्यावर अहम मत्सर लोभ वासना यांची फूट चढली होती. ती गळून पडली आहे. कशाचंही आमिष उरलं नाही. सर्व पाशांच्या बंधनातून जीव मुक्त होऊ पाहतोय. ईश मिलनाची आस तीव्र होते. जीवन नश्वर आहे हे सत्य उलगडलं आहे. चित्रदर्शिका म्हणजे काव्यचित्र, गद्याच्या भाषेत शब्दचित्र. जेव्हा काव्यातील वर्णनाप्रमाणे डोळ्यासमोर चित्र उभं राहतं त्याला काव्यचित्र म्हणतात किंवा चित्रदर्शिका म्हणतात. चित्रदर्शिका हा शांताबाईंच्या काव्याचा विशेष इथेही प्रकर्षानं जाणवतो. वनवासी हा शब्द गाताना आशा भोसलेंनी इतकी प्रभावी जाण घेतली आहे की तिची अगतिकता, एकटेपणा, निराधार मी वनवासी या शब्दातून ऐकणाऱ्याला झटकन जाणवते. तिसऱ्याही कडव्यात लीलया रूपक वापरून
ऐहिकता आणि आध्यात्मिकतेतील फरक शांताबाईंनी स्पष्ट केला. इथे वनवासी, निराधार असं साधक स्वतःला संबोधतोय, कारण प्रत्येक जीवनात अनेक दुःख यातना सहन करतो नव्हे, ते विधिलिखितच असतं आणि ते भोगायला लागणारच असतं. पण ज्यांना ईशप्राप्तीची आस लागते, जे ती अध्यात्माची वाट निवडतात, त्यांना या जीवनरूपी वनवासात तो म्हणजे तो ईश्वर आधारस्तंभ वाटतो. त्याच अगतिकतेतून ही शील केव्हा मज हृदयासी अशी अतिशय आर्त विचारणा सादर करतो. आता तुझ्या मिलनासाठी मन आतुर झालंय, आसूच नाही. आता पळभराचाही विरोध सहन होत नाहीये. हे जगणं मला भार वाटू लागलंय. तूच मला दार, तूच मला हृदयाशी धर. तू अनाथांचा नाथ आहेस, असा तुझा महिमा आहे. अशी जणू त्या परमेश्वरालाच साधक आठवण करून देतोय. त्यानंच आता आधाराचा हात द्यावा अशी प्रार्थना करतोय. सत्यशेवटी आता त्यानंच आपल्याला त्याच्यात सामावून घ्यावं अशी त्याला विनवणी करतोय. साधकाची तळमळ, असहाय्यता, हतबलता या सगळ्याच भावना अगदी मोजक्या शब्दात तंतोतंत व्यक्त झाल्या आहेत. अशाच आशयाचे संत मीराबाईंच्या भजनातले काही बोल बघा. संत मीराबाई म्हणतात, दर्द की मारी बन बन डोलू, दर्द की मारी बन बन डोलू, वैद मिलियो नहीं कोय. मीरा के प्रभु पीर मिटे जब, वैद सावलिया होय. ऐ सखी मैं तो इश्क में दीवानी हो गई, मेरा दर्द न जाने कोय. मी त्याचा म्हणजे कृष्णाचा विरह सहन करू शकत नाही. विरह पीडेने, दुःखाने बेचैन होऊन मी त्याला शोधत फिरते. माझ्या वेदना कमी करणारा कोणीच वैद्य मला सापडत नाही. मला माहितीये की या वेदनेतून माझी सुटका केवळ तो सावळाच म्हणजे श्रीकृष्णच करू शकतो. अगदी असाच आशय जीवलगा या काव्याचाही आहे. परमात्म्याच्या सगुण रूपाला मानणारे आणि ईश्वराच्या निर्गुण निराकार रूपाला मानणारे कवी, सुफी कवी या सगळ्या कवींच्या काव्य निर्मितीचं अंतिम ध्येय होतं ईशप्राप्ती, परमात्म्याशी मिलन. जसं संत कबीर असू दे किंवा रामावर भक्ती करणारे तुलसीदास, कृष्ण भक्तीत रत झालेले सूरदास, मीराबाई किंवा प्रेम मार्गावर चालणारे राधाकृष्णाचं अलौकिक प्रेम, शृंगार रसाचं वर्णन करणारे कवी विद्यापती किंवा पद्मावत महाकाव्याचे रचयिते जायसी असो, सर्वांनी आपल्या काव्यातून भक्ती मार्ग, प्रेम मार्गातून लौकिक प्रेमाला अलौकिकतेकडे नेलं. पद्मावत मध्ये तर पद्मावती ही परमात्मा आणि तिच्या प्राप्तीसाठी आसुसलेला राजा रत्नसेन म्हणजे साधक असा अन्वयार्थ काढलाय. जीवलगा या गीताचाही अन्वयार्थ असाच. शांताबाईंचे शब्द आणि त्याला मिळालेली सप्तसुरांची साथ, ती सुद्धा स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या आशाताईंकडून. ज्याप्रमाणे काव्याचा जाणकार काव्याच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचतो आणि त्याचा आस्वाद घेतो, त्याचप्रमाणे एक सूज्ञ श्रोतानी गीतातल्या अनेक सुंदर जागा, नाना, बारकावे अचूक घेतो आणि गीतात खऱ्या अर्थानं रममाण होतो. म्हणूनच जरी आपण काव्याबद्दल बोलत असलो ना, तर या गीताची सौंदर्य स्थळे आपण जाणून घ्यायला हवी. आशा भोसलेंनी जीवलगाला दिलेली आर्त हाक मनात काबू वाजवते, ती त्यांनी प्रत्येक वेळी जीवलगा गाताना घेतलेल्या वेगवेगळ्या तानांमुळेच. गाण्याच्या सुरुवातीलाच जो जीवलगाचा आ लागतो ना, तिथेच एक आर्त हाक येते. कधी आळवणी, कधी नैराश्य, कधी भीती या एकच शब्दातून जाणवत राहते. इतका तो शब्द मनाला अस्वस्थ करतो. जीवलगा हा शब्द जो ध्वनी निर्माण करतो, म्हणजे जीव या शब्दाच्या उच्चारणानंतर लगा शब्दाचं उच्चारण होतं, ते इतक्या अर्थपणे
मोहकताना घेऊन केला आहे की जेव्हा संपूर्ण शब्दाचा ध्वनी म्हणजे ज्याला काव्यशास्त्रात स्फोट असं म्हणतात तो अत्यंत परिणामकारक हृदयाचा वेध घेणारा ठरतो आणि गीताला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. गीतातला हा पहिलाच शब्द ऐकल्यावर कर्ण मन तृप्त होऊन जातं. पुरिया धनाश्री रागात दिलया गुंफलेलं हे गीत हा राग गायला जातो तो संध्याकाळी गोरज मुहूर्तावर, म्हणजे जेव्हा गोधन पायांनी गज उडवीत घरी परत ती वेळ. हा संदीप प्रकाश करुण रसप्रधान आणि गंभीर राग आहे. धूसर होत गेलेल्या क्षितिजावरून येणारा षड्ज, त्यानं भारून राहिलेल्या आसमंतात जीवनाच्या स्मरणाचे आर्त तरंग उमटवणारा कोमल ऋषभ, मनातील प्रतिमेतल्या घराचं दूरपण सांगणारा कोमल दैवत, अगदी व्याकुळ करणारा थकलेल्या पावलांच्या वेदना मांडणारा तीव्र मध्यम आणि माथ्यावरचं ओझ सुचवणारा गंधार, सारच दुस्सह. वर्णनाच्या 10 वाक्यांपेक्षा एक प्रात्यक्षिक हा मुद्दा चांगल्या तऱ्हेनं रसिकांना पटवून देईल. जीवन जीवनदा या शब्दाचा अर्थ जीवाला जीव देणारा मित्र असा होतो. पंडितजी या गीतात हा शब्द तोडतात, म्हणजे जीवन लगा असा. इथं व्याकरणाच्या दृष्टीनं यतिभंग झाला आहे, तरीही पंडितजी तो हेतू पुरस्कार करतात, कारण या यतिभंगातून एक वेगळाच अर्थ स्पष्ट होतो. इथे लगा म्हणजे लागलेला, स्पर्शून गेलेला. जेव्हा जीवाला ईश स्पर्श होतो तेव्हा त्याचा जीवात्मा होतो. म्हणून ईश्वर हाच खरा जीवलग, तेच अंतिम सत्य. किती सुंदर अर्थ दडलाय या यतिभंगात. कविता अल्पाक्षरी आणि रेखीव असणं हे तर शांताबाईंच्या काव्याचं वैशिष्ट्यच. आणि भावोत्कटता हा काव्याचा गाभा आणि पायाही. त्यामुळेच जीवलगा सारखं बुद्धी काव्य त्यांना अगदी सहजतेनं आणि झटकन स्फुरणार हे तर उघानं आलंच. या काव्याचे आता सांगितल्यापेक्षा काही वेगळे अर्थही अभ्यासकांना सापडू शकतात ना. म्हणूनच काव्याच्या अभ्यासकांसाठी हे काव्य म्हणजे एक आव्हानच आहे असं म्हणावंसं वाटतं. एक मात्र खरं की जीवलगा हा शब्द कुठल्याही संदर्भात ऐकला तरी सर्वात आधी या काव्याचीच आठवण व्हावी इतकं या काव्यानं आणि त्यावर चढवलेल्या स्वरसाजानं रसिकांवर गारू घातलेलं आहे. म्हणूनच लौकिकाकडून अलौकिकतेकडचा म्हणजेच ईश मिलनाचा हा सुंदर प्रवास या काव्यातून हळुवारपणे घडत जातो आणि ते भावगीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतं.